नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत खूप महत्वाची माहिती आहे. ही माहिती जी आहे ती वर्धा जिल्ह्यातली आहे बरं का, महाराष्ट्र. तुम्ही पण वर्ध्यामधून असाल तर नक्कीच मला कमेंट करा की तुमचा फॉर्म अपात्र झाला आहे का आणि कुठल्या कारणास्तव अपात्र झालाय. ऍक्च्युली बऱ्याच महिलांचा फॉर्म हा ITR भरल्यामुळं किंवा IT रिटर्न भरल्यामुळं आणि उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती असल्यामुळं हे जे फॉर्म आहेत ते अपात्र झालेले आहेत. पुढे माहिती खूप महत्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही व्हिडिओ पाहतच नाही, फक्त कमेंट करत असता. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्हिडिओच्या अंतर्गत देत आहे, पण तुम्ही व्हिडिओ का पाहत नाही मला नाही माहिती. कारण आपली जी माहिती असते ही खरी माहिती असते, मी खूप वेळा सांगितलेलं आहे. बाकी तुम्ही व्हिडिओ पाहत नाही तर मी पण काही करू शकत नाही. व्हिडिओमध्ये सगळी माहिती दिलेली आहे. तर आता जी माहिती आली आहे ती वर्धा जिल्ह्यामधून आहे आणि मी अजून कुठल्या कारणामुळे अपात्र झाला असेल फॉर्म, ज्यांचा फॉर्म अपात्र झाला या संदर्भात मी कालच व्हिडिओ शेअर केला. तो महाराष्ट्रामधून टोटल माझा सगळ्याच महिलांसाठी व्हिडिओ आहे, त्यामुळे जरूर व्हिडिओ पहा. आयकर विभागाच्या अंतर्गत तो आपला व्हिडिओ आहे, आपल्या चॅनलवर मी कालच अपलोड केलाय. आता जी माहिती आलेली आहे ती अशी आहे, जसं मी सांगितलं की वर्धा जिल्ह्यामध्ये महिला व बाल कल्याण विभागामध्ये जे आहे ते महिला खूप गर्दी करत आहेत. कशासाठी? योजनेच्या अंतर्गत KYC करण्यासाठी. आता सध्या खूप वेगवेगळ्या पद्धतीने अफवा पसरवल्या गेलेल्या आहेत या योजनेच्या अंतर्गत. मी वारंवार सांगत आहे, आता सध्या आपल्या योजनेच्या अंतर्गत KYC नाही, कुठेही KYC चालू नाही. आपली ही योजनेच्या अंतर्गत जी KYC आहे ती KYC फक्त आणि फक्त आपल्याला पोर्टलवर करायची आहे, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ऑनलाईन. आणि ती जेव्हा KYC सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे. कुठेही धावपळ करू नका, लवकर आपली KYC चालू होईल. आता सध्या वर्धा जिल्ह्यामध्ये अगोदर जळगाव मधली घटना झाली. बऱ्याच जिल्ह्यामध्ये महिला ज्या आहेत त्या जात आहेत. कुठं? महिला व बाल कल्याण विभागामध्ये KYC करा, KYC करा, किंवा आमची KYC झाली नाही, आमचा फॉर्म अपात्र झाला, KYC करून द्या. तर या संदर्भामध्ये आता हीच माहिती सांगतेय परत एकदा, कुठल्याही महिला व बाल कल्याण विभागात जाऊ नका कोणीही. कारण तुम्ही तिथं जरी गेलात तर तुम्हाला त्रास होणार आहे, उन्हाताणाचा त्रास तुम्हाला होईल, तुम्हाला मानसिक त्रास होणार आहे. म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका, कारण तुमची KYC आता कुठेच करून देण्यात येणार नाही. कारण ही KYC आता सुरू नाही. अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका. अशा भरपूर अफवा पसरवलेल्या आहेत सध्या. KYC चालू आहे, हा फॉर्म भरून द्या, तो फॉर्म भरून द्या, या लिंकवर जा, इथे ही माहिती द्या, बरोबर. तर असं कोणीही काही करू नका. असं तुम्ही काही केलं आणि तुमची फसवणूक झाली तर याला तुम्ही जबाबदार असणार आहात. त्यामुळे कोणीही कुठे जाऊ नका. आपण सरकारकडे माहिती पाठवलेली आहे KYC संदर्भात. लवकरच KYC चालू होईल. आणि मला माहिती आहे आता जे लोक माझे व्हिडिओ पाहतात त्यांनाही माहिती समजते, पण जे लोक व्हिडिओ पाहतच नाहीत त्यांना कसं समजणार? तर कृपया करून हात जोडून विनंती करते तुम्हाला की या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या जवळपासच्या लोकांना तरी कमीत कमी शेअर करा. त्यांनाही सांगा की या व्हिडिओला शेअर करा. का करा? कारण या ज्या महिला आहेत विनाकारण, बघा माझ्या ग्रामीण भागातल्या महिला आज गाव खेड्यातनं जर त्यांना महिला व बाल कल्याण विभागात जायचं असेल, त्यांना KYC करायला, तर किती एकतर पैसे जाणार, बरोबर, यायला जायला, त्यात मानसिक त्रास होणार, बरोबर, त्यात तुमचं तिथं गेल्यावर कुठलंही काम होणार नाही. त्यानंतर तिथले काम जे आपले कर्मचारी असतील किंवा जे काही अधिकारी असतील ते तुमच्यावर चिडचिड करणार, तुम्हाला मानसिक त्रास होणार, तुमची चिडचिड होणार, त्रास होणार, बरोबर. तर हे सगळं तुम्हाला होऊ नये असं मला वाटतंय, म्हणून तुम्हाला सांगतेय कुठेही जाऊ नका. तुमची KYC सध्या कुठेच केली जाणार नाही. ही आपली KYC योजनेच्या अंतर्गत पोर्टलवर आहे. लाडक्या बहिणींनो, कृपया करून कुठेही जाऊ नका. सध्या तर हीच एक माहिती आहे की ही माहिती ऍक्च्युली वर्ध्यातून आली होती, जी माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. पण अशी महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती आहे सगळीकडेच. जिथल्या जिथल्या जिल्ह्यामधून माहिती येते मी तिथली माहिती तुम्हाला देत असते. त्यामुळे सांगतेय कोणीही कुठेही जाऊ नका, शांत राहा. आपल्या व्हिडिओला फक्त शेअर करा आणि पहा. बाकी सगळी माहिती देते तुम्हाला, काळजी करू नका. तुम्ही पात्र आहात तर तुमची KYC होणार आहे. आपण तसे व्हिडिओ शेअर केले ना मुख्यमंत्री साहेबांना, पण होईल तुमची KYC, काळजी करू नका. आता हीच माहिती आहे, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, बरोबर. तर त्यामुळे या व्हिडिओला शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. वेगवेगळे याच योजनेच्या अंतर्गत भरपूर आपण व्हिडिओ आणि अप टू डेट माहिती देतो. महाराष्ट्रातलं एकमेव चॅनल आहे मनीषा धुमाळ ऑफिशियल, जे तुम्हाला खात्रीशीर
माहिती देत आहे पहिल्या दिवसापासून या योजनेच्या अंतर्गत. तुमची माहिती सरकारपर्यंत, सरकारची माहिती तुमच्यापर्यंत पाठवण्याचं कामच आहे माझं. आणि जर तुम्ही पात्र आहात तर नक्कीच तुम्हाला लाभ मिळणार आहे. कोणीच काळजी करू नका. हा, तुम्ही महिला व बालकल्याण विभागात जर गेलात ना, तर तुमचा फॉर्म अपात्र झाला असेल तर तुमच्या फॉर्मचं स्टेटस फक्त तिथे चेक करून घ्या की तुमचा फॉर्म का अपात्र झाला आणि रिमार्क्स मध्ये काय दाखवत आहे तुमच्या फॉर्म कशामुळे अपात्र झाला, तेवढी फक्त मला कमेंट करा. मी तुमची माहिती सरकारपर्यंत पोहोचवते की तुम्ही पात्र आहात म्हणून. बाकी कमेंट जास्त आल्या ना आपल्याला तर मग त्या संदर्भात आपल्याला व्हिडिओ शेअर करायला पण जमतो की बऱ्याच महिला अशा कमेंट करत आहेत की त्या पात्र आहेत पण त्यांना हप्ता मिळत नाही. तुम्ही पात्र आहात तर तुम्हाला हप्ता मिळणार याची गॅरंटी मी देते. काळजी करू नका. तुमची माहिती मी सरकारपर्यंत पोहोचवते की तुम्ही पात्र आहात, तुम्हाला हप्ता मिळत नाही. एकदा तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करा आणि मला कमेंट करा. ITR भरला असेल तर मग तिथे मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत. तुमचं इन्कम 2.5 लाखाच्या वरती असेल तरी आपण काही करू शकत नाही. वय तुमचं 65 झालं तरी आपण काही करू शकत नाही. बाकी तुम्ही पूर्ण योजनांच्या निकषामध्ये बसत आहात आणि तरी तुमचा फॉर्म अपात्र झालाय तर फॉर्मचं स्टेटस चेक करा आणि मला सांगा. मी ती माहिती व्हिडिओच्या अंतर्गत सरकारपर्यंत नक्की पोहोचवते आणि तुमचा फॉर्म पात्र होईल, तुम्हाला लाभ सुद्धा मिळेल. कारण हेच देवाभाऊंनी आपल्याला सांगितलेलं आहे त्या दिवशी की एकही पात्र महिला योजनेच्या अंतर्गत सुटणार नाही. हा माझाही शब्द आहे. तुम्हाला एकही पात्र महिला या योजनेच्या अंतर्गत सुटणार नाही. तुम्ही फक्त कमेंट करा, फॉर्मचं स्टेटस चेक करून घ्या. बरोबर. बाकी सगळी माझी जबाबदारी आहे. फक्त खोटी माहिती देऊ नका, खरी माहिती द्या. कारण हीच माहिती सरकारकडे जाणार आहे आपल्या व्हिडिओच्या किंवा माझ्या अंतर्गत. आलं का लक्षात? त्यामुळे काळजी करू नका, कुठेही चक्रा मारू नका. KYC सध्या बंद आहे. अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.